back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज सोल्युशन चॅप्टरचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आपण चालू करतोय तो म्हणजे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. खरं तर हा अतिशय नवीन शब्द आहे आपल्यासाठी. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय नेमकं बघा. तर चॅप्टर चाललाय सोल्युशन आणि सोल्युशन म्हटलं तर ऑलवेज स्टार्ट आपल्या लेक्चरचा बीकर पासून होतो. बीकर मध्ये मी काय घेते, एक सॉल्व्हंट घेते ॲज युजुअल वॉटर. किती घेतलाय, 1 लिटर वॉटर घेतलंय मी या बीकर मध्ये आणि वरून जो मी ऍड करतो त्याला काय म्हणायला शिकवलंय, सोल्यूट. वरून आपण जो कोण ऍड करतोय, साखर असेल, मीठ असेल, युरिया असेल, XYZ बघायचं आपण ते सोल्यूट, त्याला आपण डिनोट करतोय बी ने. सॉल्व्हंटला आपण डिनोट करतोय ए ने. फुल चॅप्टर हे लक्षात ठेवायचं. सॉल्व्हंट ए असणार, वरून ऍड करणारा सोल्यूट जो कमी प्रमाणात असतो तो मी बी ने डिनोट करणार. सो ज्या फिजिकल प्रॉपर्टीज या सोल्यूटच्या नंबर वरती डिपेंड आहे. नंबर ऑफ सोल्यूट, किती सोल्यूटचे पार्टिकल्स टाकले, एक पार्टिकल, 2 पार्टिकल, मी पार्टिकल्स म्हणते. सो अशा फिजिकल प्रॉपर्टीज ज्या या वरून टाकलेल्या सोल्यूटच्या नंबर ऑफ पार्टिकल्स वरती डिपेंड आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स वरती डिपेंड आहे, अशा प्रॉपर्टीज ना म्हणायचं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सो डेफिनेशन काय झाली, द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन, या सोल्युशनच्या फिजिकल प्रॉपर्टीज दॅट की ज्या डिपेंड राहतात, डिपेंड्स ऑन द, कशावरती डिपेंड राहतात, ऑन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. नंबर म्हणतोय, काउंट, किती सोल्यूट पार्टिकल्स आहेत या सोल्युशन मध्ये, अँड नॉट ऑन देअर नेचर, त्यांच्या टाईपवर, त्यांच्या नेचरवरती काही डिपेंड नाहीये. फक्त डिपेंड असणार आहे किती नंबर मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये सोल्यूट टाकलाय. म्हणजे मीठ खारट आहे, तिखट आहे, आंबट आहे नाही बघायचं, मिठाचे पार्टिकल्स त्या पाण्यामध्ये तुम्ही किती टाकले, किती खडे टाकले, 1 2 3 4. सो ज्या प्रॉपर्टीज फक्त नंबर ऑफ पार्टिकल्स वर डिपेंड आहेत, नेचर वरती डिपेंड नाही, त्या सगळ्या प्रॉपर्टीजना म्हणायचं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. या चॅप्टर मध्ये आपण 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज शिकणार. फर्स्ट, वेपर प्रेशर लोअरिंग. सेकंड, बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. थर्ड, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. आणि फोर्थ, ऑस्मॅटिक प्रेशर. या 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. आता सांगा या 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज का आहेत, कारण या प्रॉपर्टीज तुमच्या सोल्यूटच्या नंबर वरती डिपेंड आहेत, सोल्यूटचे किती पार्टिकल्स आहेत त्यावरती डिपेंड आहेत, सोल्यूटच्या किंवा सॉल्व्हंटच्या नेचर वरती डिपेंड नाही. सो सगळ्यात इम्पॉर्टंट वर्ड फक्त इथे डेफिनेशनचा जो येलो बॉक्स मध्ये लिहिते, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. बाकी कशावरतीच डिपेंड नसतात या प्रॉपर्टीज. अशा 4 प्रॉपर्टीज आपण एका लेक्चर मध्ये शिकायचं. आजच्या लेक्चर मध्ये पूर्ण वेपर प्रेशर कंप्लीट करायचं. नेक्स्ट नेक्स्ट अँड नेक्स्ट. सो दिस विल बी द एंड ऑफ चॅप्टर. अजून एक पॉइंट येईल फक्त, वॅन्ट ऑफ फॅक्टर. व्हॅन्ट ऑफ फॅक्टर झाला की आपला चॅप्टर एंड होईल. सो मॅक्सिमम आपल्याला 5 लेक्चर लागतील हा चॅप्टर संपवायला. एकदा या बोर्डचा स्क्रीनशॉट करून घ्या. आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर स्टार्ट करूया. मग पॉइंट बघा, वेपर प्रेशर लोअरिंग ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. बट याआधी आपल्याला वेपर प्रेशर बद्दल माहिती पाहिजे, जे आपण लास्ट लेक्चर्स मध्ये डिस्कस केले. गेले 2 लेक्चर आपण तेच डिस्कस करतोय. वेपर प्रेशर म्हणजे काय, कन्सेप्ट काय शिकलेलो, एक बीकर, पण कसला बीकर आहे, क्लोज कंटेनर. त्याच्यामध्ये तुम्ही काहीही घ्या, जसं की मी ए चे मॉलिक्युल्स घेतले, याला हीट केलं आणि याचे वेपर्स बनवले. हीट केल्यानंतरच वेपर बनतील ना, येस. सो हे वेपर्स आहेत. या कंडिशनला काय झालं, तुमचं खालचं लिक्विड ए आणि वरचे वेपर ऑफ ए दोघेही एकमेकांच्या इक्विलिब्रियम मध्ये, म्हणजे हिटिंग पण चालू आहे ॲज वेल ॲज वरचे ड्रॉपलेट्स परत लिक्विड मध्ये कन्वर्ट व्हायले. सो लिक्विडचे वेपर व्हायले, वेपरचं लिक्विड व्हायले, दोघे पण इक्विलिब्रियम कंडिशनला आले. आणि त्यावेळी या वेपर्सनी त्याच्याच लिक्विड वरती जे प्रेशर अप्लाय केलं, या प्रेशरला आपण वेपर प्रेशर म्हटलेलो आणि डिनोट केलेलं PA न. ए सोडून दुसरं कोण नाही, सो मी प्युअरची P0 साइन लावली. जस्ट मी डेफिनेशन दिली आहे बघा. व्हेन लिक्विड इज
in a closed container किंवा when liquid in a closed container is in equilibrium with its vapor, then the pressure exerted by the vapor on its liquid is called as vapor phase. Easy आहे डेफिनेशन. जेव्हा क्लोज कंटेनर मधलं लिक्विड आणि त्याचे वेपर एकमेकांच्या इक्विलिब्रियमला स्टेट मध्ये असतील तेव्हा त्या वेपर्सनी त्याच्याच लिक्विड वरती जे प्रेशर अप्लाय केलंय त्या प्रेशरला आपण म्हटलं वेपर प्रेशर. आणि आता क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीचं नाव काय आहे? वेपर प्रेशर लोअरिंग. इतकं तर इंग्लिश आपल्याला येतच की लोअरिंग म्हणजे काय आहे? डिक्रीज होणं. हे वेपर प्रेशर कमी झालंय. कधी कमी झालं? जेव्हा याच्यामध्ये मी काहीतरी ऍड करते. बघा क्लोज कंटेनर आहे, ए होता, बट ह्या ए च्या मध्ये मध्ये मी कोणतरी ऍड केलं. फॉर एक्झाम्पल माझा सोल्यूट ऍड केला मी बी. बी दिसतोय वेगळ्या कलरने इंडिकेट केलाय. हा बी कोण आहे? इट इज नॉन वोलाटाइल, नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट. सोल्यूट म्हणजे काय? जे आपण वरून ऍड करणार आहे कमी प्रमाणात तो कंपोनंट ऑफ सोल्युशन. नॉन वोलाटाइल म्हणजे तो स्वतःहून इव्हॅपोरेट होणार नाही. नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? जो डिसोसिएट होणार नाही. फॉर एक्झाम्पल मी वरून जो ऍड केलाय, जो कंपोनंट ऍड केलाय त्याला मी बी म्हटलं. या बी ला म्हटलं इट इज नॉन वोलाटाइल, नॉन इलेक्ट्रोलाइट. टेक्स्टबुक मध्ये वर्ड यूज केलाय नॉन आयोनायझेबल म्हणजेच नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट. फॉर एक्झाम्पल युरिया, ग्लुकोज, सुक्रोज यासारखं काहीतरी सोल्यूट तुम्ही ऍड केलं. युरिया, ग्लुकोज, सुक्रोज हे जेव्हा तुम्ही तुमच्या वॉटर मध्ये ऍड केलं किंवा कुठल्या इनिशियली जो तुम्ही ए लिक्विड घेतलंय त्या ए मध्ये आता युरिया, ग्लुकोज, सुक्रोज पैकी काहीतरी ऍड केलं. सो सरफेसला आता फक्त ए राहील का? नाही, ए च्या मध्ये मध्ये बी येईल. पण हा बी कसा आहे? नॉन वोलाटाइल, दॅट इज डू नॉट इव्हॅपोरेट. इव्हॅपोरेट करणार नाही म्हणतोय हिटिंग केल्यावर. सो त्याचे वेपर्स मी बनवूच शकणार नाहीत. वेपर्स बनतील कुणाचे? फक्त ए चे. आणि प्रेशर पण कुणाचं असणार मग? फक्त ए चं. इथे बघा सरफेसला सगळे ए होते, सगळे सरफेसचे ए इव्हॅपोरेट झालेले, वेपर्स बनवलेले. सो वरती खूप सारे वेपर्स होते. इथं सरफेसला बी आला पण म्हटला मी इव्हॅपोरेटच होणार नाही. सरफेस मध्ये जे वेपर होते ते काय झाले? वेपर्सची संख्या कमी झाली. जर वेपर्सच कमी असतील तर वेपर प्रेशर पण काय होणार? कमी होणार. सो आता इथं हे प्युअर नाहीये म्हणून मी काय लिहिणार? फक्त पी ए लिहिणार. इथं फक्त वॉटर ए होते, लिक्विड ए, प्युअर लिक्विड, प्युअर लिक्विड ए म्हणून मी हा नॉट लावला. हे प्युअर आहे का? नाही. हे काय आहे? सोल्युशन आहे. सोल्युशन ऑफ नॉन वोलाटाइल, नॉन वोलाटाइल बी इन ए. नॉन वोलाटाइल बी टाकलाय आपण कशामध्ये? ए मध्ये. त्यावेळी हे वरती जे वेपर प्रेशर आहे ते फक्त एच आहे आणि इम्प्युअर आहे म्हणून मी नॉट लावला नाही. आता आधीचं जे वेपर प्रेशर आहे प्युअरचं आणि आताचं जे वेपर प्रेशर आहे या दोघांमध्ये जास्त कोण? ऑफकोर्स प्युअरचा जास्त आहे. तुम्ही असं लिहिते प्युअरचं वेपर प्रेशर जास्त कुणापेक्षा? सोल्युशन पेक्षा. आणि हेच आपल्या पॉइंटचं नाव आहे की वेपर प्रेशर रिड्यूस झालाय, लोअर झालाय. कधी? जेव्हा आपण त्याच्यामध्ये नॉन वोलाटाइल, नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट ऍड केला. मग या दोघांमधला जर मी डिफरन्स काढला, समजा मला इथं भेटलाय 100 ॲटमॉस्फिअर वेपर प्रेशर. हायपोथेटिकल व्हॅल्यू आहे, इतकं नाही भेटणार. आणि इथे भेटलं मला 80 ॲटमॉस्फिअर. या दोघांमधला जर मी डिफरन्स काढला तर मला चेंज भेटेल, डेल्टा भेटेल. सो आय कॅन राईट किती लोअरिंग झालंय? 20 ॲटमॉस्फिअरचं लोअरिंग झालंय. 100तून 80 घालवा, 20 न लोअर झालाय. सो लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डेल्टा पी न लिहायचं इज इक्वल टू काय लिहू शकतो? जास्त कोण आहे? पी नॉट ए मायनस कमी कोण आहे? पी ए. सो ही जी टर्म आहे डेल्टा पी हे काय दाखवते? इट शोज लोअरिंग इन वेपर
प्रेशर. फॉर्म्युला लक्षात राहील. लोअरिंग वेपर प्रेशर डेल्टा पी इज इक्वल टू प्युअरचं वेपर प्रेशर मायनस इम्प्युअर किंवा सोल्युशनचं वेपर प्रेशर. सो दिस वॉज अबाउट वेपर प्रेशर लोअरिंग. बट माय नेक्स्ट क्वेश्चन इज हे लोअरिंग का झालं? कारण सरफेसचे जे इव्हॅपरेट होणारे मॉलिक्युल्स आहेत त्यांची संख्या कमी झाली. मी फर्स्ट लेक्चर मध्ये सांगितलंय ऑलवेज इव्हॅपरेशन सरफेसच्या मॉलिक्युल्सचं होतं आणि ह्या सरफेसला जास्त मॉलिक्युल्स आहेत ते सगळे इव्हॅपरेट होतील, ते सगळ्यांचं वेपर बनेल. जेवढे जास्त मॉलिक्युल्स इव्हॅपरेट होत आहेत तेवढं जास्त त्यांचं प्रेशर असेल. इकडे सरफेस पर युनिट एरिया जे मॉलिक्युल्स आहेत सरफेसला ते कमी झाले. बी आहेत बट इव्हॅपरेटच करणार नाहीयेत, तर असून काय फायदा आहे का? नाही. सो पर युनिट सरफेसला 2च मॉलिक्युल्स आहेत, इथे 4 आहेत. सो डेफिनेटली सरफेस एरिया मधले इव्हॅपरेटिंग मॉलिक्युल्स कमी झाले म्हणून वेपर प्रेशर कमी होतं. गॉट इट? नोट डाऊन करा आणि स्क्रीनशॉट करा. आपण रॉल्स लॉ फॉर द सोल्युशन बघितलाय. आज मी तुम्हाला काय सांगते? रॉल्स लॉ फॉर सोल्युशन ऑफ कोणासाठी? नॉन वोलाटाइल सोल्यूट किंवा विथ नॉन वोलाटाइल सोल्यूट. रॉल्स लॉ फॉर सोल्युशन्स विथ किंवा ऑफ नॉन वोलाटाइल सोल्यूट. सोल्युशन तर असणार आहे, फक्त त्यातला जो सोल्यूट आहे तो कसा आहे? नॉन वोलाटाइल आहे, मग तो इव्हॅपरेट होणार नाहीये. रॉल्स लॉ पण कशासाठी यूज केलेला? जे इम्प्युअरचं प्रेशर आहे त्याला आपण रिलेट केलेलं त्याच्या प्युअरच्या प्रेशर सोबत युजिंग मोल फ्रॅक्शन. बरोबर आहे. रॉल्स लॉचं मेन काम काय होतं? वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन आणि वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड यांचं वेपर प्रेशर त्यांनी रिलेट करून दिलेलं आपल्याला आणि अशी काहीतरी इक्वेशन होती. इम्प्युअर म्हणजेच पार्शियल प्रेशर इज इक्वल टू प्युअर प्रेशर इंटू मोल फ्रॅक्शन. आता मी बी साठी हा फॉर्म्युला लिहीन का इथे? आठवा लास्ट लेक्चर मध्ये जसा पीए साठी लिहित होतो तसंच पीबी साठी पण लिहिलाय. पण इथे लिहायची गरज नाही कारण टाकलेला जो सोल्यूट आहे तो नॉन वोलाटाइल आहे, तो इव्हॅपरेट होणार नाही. इव्हॅपरेट होणार नाही तर वेपर प्रेशर नाही, प्रेशर नाही तर रॉल्स लॉ नाही. सो फक्त कोणासाठी लिहायचा रॉल्स लॉ? जर नॉन वोलाटाइल सोल्यूट आला तर सोल्यूट साठी लिहिणार नाही, मी फक्त सॉल्व्हंट साठी लिहिणार. जो काही असेल घेतलेला, तुम्ही पाणी घेतलंय, मी इथं लिक्विड ए बद्दल सांगतेय. लिक्विड ए माझा सॉल्व्हंट आहे, प्युअर सॉल्व्हंट आहे, है ना? ओके, चला आता याच इक्वेशनला मी काय करते बघा पुढे. भले मला मोल फ्रॅक्शन ऑफ ए दिला नसेल पण मी किती बी टाकलाय हे तर मला नक्कीच माहिती असणार. सो मी मोल फ्रॅक्शन ऑफ ए आणि बी मध्ये रिलेशन एक शिकवलेलं, मोल फ्रॅक्शन ऑफ ए प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ बी इज इक्वल टू 1. पण काय करणार? यातून आपल्याला हवी ती व्हॅल्यू काढणार. एक्स ए इज इक्वल टू 1 मायनस एक्स बी, जी की मी इथं पुट केली. एक्स बी दिलेला असणार कारण तो सोल्यूट आहे आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी सोल्यूटच्या नंबरवरती डिपेंड आहे. सो एक्स बी मध्ये ही इक्वेशन काढायची. बघा आता पी ए इज इक्वल टू आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या, पी नॉट ए मायनस पी नॉट ए इंटू एक्स बी. करेक्ट आहे का? पी नॉट ए इंटू 1 पी नॉट ए मायनस त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ओके, मी आता काय करते? पी नॉट ए आहे तसा हा पी ए मी तिकडे घालवते आणि ही पूर्ण टर्म इज इक्वल टू साइनच्या या साईडला आणूया. काय होईल इक्वेशन? पी नॉट ए ही टर्म पी ए तिकडे जाईल तेव्हा मायनस ऑफ पी ए इज इक्वल टू पी नॉट ए इंटू एक्स बी. हीच व्हॅल्यू आली असणार आहे. सिंपल मॅथमॅटिक्स आहे पण लेट्स चेक काय आलं हे. पी नॉट ए मायनस पी ए, पी नॉट ए मायनस पी ए म्हणजे काय असतं? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डेल्टा पी. आणि डेल्टा पी इज इक्वल टू मला इथून एक नवीनच व्हॅल्यू भेटली जी सांगते की इनिशियलचं प्युअर प्रेशर इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ बी. दिसतोय सगळ्यांना फॉर्म्युला? डेल्टा पी ची व्हॅल्यू काय आली मला इथून? डेल्टा पी म्हणजेच लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू इनिशियलचं वेपर प्रेशर इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ बी. सो ती व्हॅल्यू मी इथं लिहून घेते, इज इक्वल टू पी नॉट ए इंटू एक्स बी.
या फॉर्म्युलाने काय सांगितलं तुम्हाला, जो काय आपला लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे तो कशावरती डिपेंड आहे बघा, बी वरती, एक्स बी वरती. एक्स म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन ऑफ बी, दॅट इज नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ बी. आणि जी प्रॉपर्टी नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ सोल्यूट वरती डिपेंड असेल तिलाच आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणणार आहे. म्हणून या फॉर्म्युलानं प्रूफ केलं की लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर सुद्धा एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. लक्षात आलं. सो दोन फॉर्म्युले, एक पी नॉट ए मायनस पी ए आणि या डेरिव्हेशन मधून आलेली दुसरी व्हॅल्यू पी नॉट ए इंटू एक्स बी. सो लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डिपेंड्स अपॉन mole fraction of solute, that means number of solute particles, hence lowering in vapor pressure is a colligative property. Got it? एकदा स्क्रीनशॉट करून घ्या. नेक्स्ट पॉइंट आहे आपला रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. छोटासा डिफरन्स आहे पण पहिल्यांदा याचा स्क्रीनशॉट करून घ्या. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, हा फॉर्म्युला बघा आहे तसा रिपीट लिहिते. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड मायनस वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. नॉट नाही लावायचा है ना, इज इक्वल टू दुसऱ्या डेरिव्हेशन नुसार पी नॉट ऑफ ए इंटू एक्स ऑफ बी. हे मेन लक्षात ठेवा, एक्स ऑफ बी आहे इथे. सो हा फॉर्म्युला आहे आपला लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा. कशाचा, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. हेडिंग काय दिले मी आता, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. रिलेटिव्ह म्हणजे काय, या लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरला आपण रिलेट करणार, बट कोणासोबत रिलेट करायचं, प्युअरच्या प्रेशर सोबत. बघा काय करतेय, फक्त याच इक्वेशनला मी डिवाइड करणार. पी नॉट ऑफ ए प्युअर लिक्विडचं वेपर प्रेशर करा डिवाइड, पी नॉट ऑफ ए याला पण करा डिवाइड, पी नॉट ऑफ ए. सो आपण या इक्वेशनला म्हणजेच लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरला जेव्हा आपण प्युअर लिक्विडच्या वेपर प्रेशर सोबत रिलेट करतोय, आता ही टर्म होते रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. ओके. सो फॉर्म्युला काय झाला आता फायनल आपला, डेल्टा पी अपॉन पी नॉट ए म्हणजेच पी नॉट ए मायनस पी ए अपॉन पी नॉट ए. म्हणजेच पी नॉट ए ला पी नॉट ए इथे कट केलं तर चालेल ना, येस, इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ बी. आणि खऱ्या अर्थाने रिलेटिव्ह लोअरिंग प्रेशर इज ऑल्सो डिपेंडिंग ओनली अपॉन मोल फ्रॅक्शन ऑफ बी. म्हणजे परत कोण आलं, मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ बी म्हणजे सोल्यूट, नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ सोल्यूट. सो खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर खरं तर रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर इज ऍब्सोल्यूट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी है ना. इथं ऍटलिस्ट इथं प्रेशरची टर्म पण दिसतीये, पण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलंय की बाबा लोअरिंग इन वेपर प्रेशर मोल फ्रॅक्शनला डिपेंड करते की नाही, राहते की नाही, त्याच्यावर डिपेंड राहते. सोल्यूटच आहे की नाही, सोल्यूटच आहे. सो टेक्स्टबुक मध्ये म्हटल्याप्रमाणे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज ऑल्सो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज ऑल्सो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. गॉट इट. स्क्रीनशॉट करून घ्या एकदा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. हा ग्राफ कोण वर्सेस कोण आहे, वेपर प्रेशर वर्सेस नंबर मोल फ्रॅक्शन म्हणूया. कोणाचं आहे मोल फ्रॅक्शन, पण हे ए म्हणजे सॉल्व्हंट. सो या ऍक्सिस वर आहे मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंट म्हणजे तुमचं पाणी कन्सिडर करून गेलं तरी चालेल. इथे अजिबात पाणी नाहीये, म्हणजे बीकर मध्ये सॉल्व्हंटच नाही आणि हळूहळू तुम्ही सॉल्व्हंट वाढवला आणि सॉल्व्हंटचं मोल फ्रॅक्शन मॅक्सिमम कुठेपर्यंत जाऊ शकतो, 1 पर्यंत. सो 0 to 1 काय होणार, जसं जसं तुमच्या बीकर मध्ये आधी काहीच नाहीये, काही वेपर नसणार आहे, तुम्ही एक ए चा प्युअर लिक्विड घेताय, प्युअर लिक्विड ए, एक पार्टिकल असेल समजा, त्यावेळी कुठेतरी वेपर प्रेशर इथे, ठीक आहे, किंवा ओरिजिन पासून जाऊ, आधी काहीच नव्हतं, नो वेपर प्रेशर. जराशे पार्टिकल वाढवले, वेपर प्रेशर वाढलं. मी अजून पार्टिकल ऍड केला,
म्हणजे कोण? पाणी ऍड केलं, वेपर प्रेशर वाढलं. अजून पार्टिकल ऍड केला, पाणी ऍड केलं, अजून पाणी ऍड केलं आणि कंटिन्युअसली मी हळू मोल फ्रॅक्शन वाढवत चालले. अँड ऍट सम पॉइंट जेव्हा मोल फ्रॅक्शन 1 होईल, म्हणजे पूर्ण पाणीच आहे, दुसरं काय आहे का याच्यामध्ये? नाहीये. सो कंटिन्युअसली ग्रॅज्युअल इन्क्रीज दिसतो. सो दिस इज अ स्ट्रेट लाईन. जसं मोल फ्रॅक्शन वाढवताय, जसं जसं पाणी बीकर मध्ये वाढवताय, तसं तसं त्याचं वेपर प्रेशर सुद्धा वाढतं. कारण जेवढं पाणी जास्त तेवढं बॉइलिंग जास्त, तेवढे वेपर्स जास्त, तेवढं वेपर प्रेशर जास्त. सो वेपर प्रेशर पण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. लक्षात आला काय ग्राफ आहे? ठीक आहे. आता बघा काय काय केलेलं. जसं की तुम्ही साधा एका ग्लासमध्ये आधी पाणी घेऊन आला, पाण्याला क्लोज केलं, त्या पाण्याचं काय वेपर आहे ते तुम्ही काउंट केलेलं, ओनली पाणी आहे म्हणून तुम्ही काय लिहिलं असतं? बघा इथं लिहिते प्युअर पाणी म्हणून प्रेशर ऑफ वॉटर, ही व्हॅल्यू तुम्हाला भेटली. त्यानंतर मी तुम्हाला थोडंसं युरिया दिलं त्यामध्ये पुट करण्यासाठी. जसं तुम्ही त्या ग्लासमध्ये युरियाला ऍड केलं, हिटिंग चालू केलं, तुम्हाला लक्षात आलं आता युरिया ऍड केल्यानंतर जे वेपर प्रेशर आहे ते आधी इतकं नाहीये, ते काहीतरी कमी आहे. सो आपण त्याला पी करू. पण वेपर प्रेशर युरियाचं काढणार का तुम्ही? नाही, युरिया तर नॉन व्होलाटाईल सोल्यूट आहे. सो पाण्याचंच असणार, फक्त प्युअर नसणार आहे. या दोघांमधला डिफरन्स आला तुमचा डेल्टा पी. सो डेल्टा पी ची व्हॅल्यू आली पी नॉट ऑफ वॉटर मायनस पी ऑफ वॉटर. त्यानंतर मी तुम्हाला रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर शिकवलं. दोन्ही सुद्धा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहेत, कारण त्या डिपेंड राहतात XB वरती. अँड व्हॉट इज XB? XB इज नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ युरिया. बी म्हणजे आपला युरिया असेल, जो वरून मी तुम्हाला ऍड करायला दिलाय तो. त्याच्यासाठी आपण एक ग्राफ पण काढला की जेव्हा कुठला सोल्यूट नाहीये तेव्हा रॉल्स लॉ कसा जातो? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन. काय असेल तो मोल फ्रॅक्शन तुमचा. ठीक आहे, ओके. आता बघा, मी जस्ट तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला युरिया दिलाय आणि तो तुम्ही युरिया टाकलाय त्याच्यामध्ये. आता आपल्याला जर अशा पण काही केस असणार आहेत की आपल्याला कंडिशन दिली आहे की एक बीकर आहे, त्या बीकर मध्ये पाणी आहे आणि वेपर प्रेशर तुम्हाला पी नॉट ऑफ वॉटर गिवन व्हॅल्यू असेल आणि सम XYZ तुम्हाला सोल्यूट ऍड करायला सांगितलं. तुम्हाला सेकंड वेपर प्रेशर दिलंय, तुम्हाला लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर दिलंय, म्हणजे सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या असणार. प्युअरचं, इम्प्युअरचं, त्या दोघांमधला डिफरन्स, एव्हरीथिंग. बट क्वेश्चन हा विचारला असणार की वरून जो सबस्टन्स टाकलाय तो कोण आहे? तो युरिया आहे, तो सुक्रोज आहे, तो ग्लुकोज आहे, काय आहे? तर असा कसा सबस्टन्स ओळखणार आपण? वरून टाकलेला बी कोण आहे यासाठी एक इक्वेशन आहे. ते इक्वेशन कुठलं आहे ते बघू. आधी स्क्रीनशॉट करून घ्या. ओके, बघा सिमिलर कंडिशन्स असणार आहेत. क्लोज कंटेनर मध्ये आपण आधी कुठला तर सॉल्व्हंट घेतला असणार. मग मी ए घेते. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्हंटला 1 म्हटलंय, सॉल्व्हंटला 1 म्हणतात आणि सोल्यूटला 2 म्हटलंय. मी काय केलंय? सॉल्व्हंटला ए घेतलंय, सोल्यूटला बी घेतलंय. सो ए माझा सॉल्व्हंट आहे, तुम्ही याला वॉटर पण म्हणून चला, पाणी. आणि याच्यात वरून मी काहीतरी आता ऍड केलंय जे मी तुम्हाला सांगितलं नाही, बट जस्ट टोल्ड यू की इट इज बी. ठीक आहे, या ज्या ज्या टर्म्स तुम्हाला माहिती पाहिजेत त्या बघा. मी वेट सांगितलं असणार की 5 ग्रॅम बी टाकल्यावरून म्हणून 5 ग्रॅम बी. सो वेट आहे, मास आहे, वेट आहे म्हणून डब्ल्यू लिहिलं. कोणाचं आहे? बीचं, सोल्यूटचं, म्हणून WB. सो व्हॉट इज WB? इट इज वेट म्हणा किंवा मास ऑफ सोल्यूट. सिमिलरली खाली घेतलेल्या पाण्याचं किंवा खाली घेतलेल्या सॉल्व्हंटचं सुद्धा काहीतरी वेट आहे. जसं की 18 ग्रॅम पाणी घेतले आपण. एक्झाम्पल द्यायला लागले मी. सो हे काय झालं? डिनोट कशाने करणार आपण? WA. व्हॉट इज दॅट? मास ऑफ सॉल्व्हंट. सो सॉल्व्हंटच्या समोर ए लिहिते, सोल्यूटच्या समोर बी लिहिते. आणखीन काय? मॉलिक्युलर वेट जे आपण पिरियोडिक टेबल मधून काढतो. आता वरती सबस्टन्स बी कोण आहे हे माहिती असल्याशिवाय आपण मॉलिक्युलर वेट सांगू शकणार आहे का? नाही. समजा तो जर युरिया असता तर आय नो की युरियाचा फॉर्म्युला आहे NH2CO NH2.
मग मी काउंट केलं असतं, नायट्रोजन 14, हायड्रोजनचे +2, कार्बनचे 12, ऑक्सिजनचे 16, परत नायट्रोजन 14 +2 आणि 60 वेट काढून मी तुम्हाला दिलं असतं. बट मी आता अननोन ठेवलाय, सो मी इकडून हा रफ करतो, माहिती नाही तो कोण आहे. बट MB काय असणार आहे आपलं, मॉलिक्युलर वेट ऑफ बी. सिमिलरली MA असणार माझा खालच्या पाण्याचा किंवा कुठला सॉल्व्हंट दुसरा घेतला असेल तर त्या सॉल्व्हंटचं मॉलिक्युलर वेट. सो सॉल्व्हंट आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये A आणि इथं B का लिहिलं, इट इज फॉर सोल्यूट. सो या काही टर्म्स माहिती पाहिजे. मग नंबर ऑफ मोल्स काढू शकते की नाही मी A चे किती नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट आहेत त्यामध्ये, तर कसे काढणार, वेट, गिवन वेट ऑफ A अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ A. सिमिलरली मी नंबर ऑफ मोल्स ऑफ B कसं काढणार, गिवन वेट ऑफ B अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ B. हे क्लिअर आहे, कॅपिटल M आहे. माहिती आहे तुम्हाला नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे. यावरून मी मोल फ्रॅक्शन सुद्धा काढू शकते. मोल फ्रॅक्शन ऑफ A इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ A आणि टोटल मध्ये फक्त A आणि B आहे म्हणून मी हे केलं. मोल फ्रॅक्शन ऑफ B पण काढू शकतो आपण, नंबर ऑफ मोल्स ऑफ B अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ A प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ B. या सगळ्या टर्म्स मला लागणार आहेत, सो मी बोर्डच्या एका साईडला त्या ऑलरेडी लिहून घेतल्या. बघा आता काय फाइंड करायचंय आपल्याला, मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट. हा जो B टाकलाय याचं एकदा आपल्याला मॉलिक्युलर वेट कळालं तर मी सांगू शकते की B कोण आहे नेमकं. कसं बघा, आपल्याला माहिती आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज P0A मायनस P ऑफ A. येस, सगळ्यात पहिल्यांदा डिराईव्ह केलेला आपण हा फॉर्म्युला आणि तोच इक्वल आहे कोणाला, P0A इंटू XA. दिस इज लोअरिंग वेपर प्रेशर LVP. त्यानंतर आपण काढला रिलेटिव्ह लोअरिंग, कोणासोबत रिलेट केलेला, प्युअरच्या वेपर प्रेशर सोबत, P0A सोबत. तेव्हा आपल्याला इथं भेटलं P0A मायनस ऑफ PA अपॉन P0A. आणि इकडे काय झालं, P0A ला P0A कट झालेला आणि B करायचंय, मोल फ्रॅक्शन ऑफ B असतो सोल्यूट, मोल फ्रॅक्शन ऑफ B आला रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. या दोन इक्वेशन्स आपल्याला माहिती आहेत. मी ही इक्वेशन आणि ही या दोघांनाच रिलेट करतो, तिन्ही पण इज इक्वल टू साइन आहेत, सो कुठल्याही दोघांना घेऊन तुम्ही गेला तरी चालतं. बघा मी काय लिहिते, डेल्टा P अपॉन P0 ऑफ A इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ B. मोल फ्रॅक्शन ऑफ B चा फॉर्म्युला आहे का आपल्याकडे, येस. बघा मोल फ्रॅक्शन ऑफ B कसं लिहू शकतोय आपण याला, नंबर ऑफ मोल्स ऑफ B अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ A प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ B. आता बघा अतिशय कमी प्रमाणात कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपण जेव्हा पण शिकणार आहे तेव्हा वरून टाकलेला जो काही आपला सोल्यूट आहे तो खूप कमी प्रमाणात असतो, व्हेरी लो अमाउंट मध्ये असतो. ठीक आहे, मग जर अतिशय कमी प्रमाणात आहे, जसं की फॉर एक्झाम्पल 1 लिटर पाण्यामध्ये फक्त 0.2 मोल टाकली, 1 लिटर पाण्यामध्ये 0.2 मोल इतकं डायल्यूट सोल्युशन ते असतं. मग कंपॅरेटिव्हली जर नंबर ऑफ मोल्स बघितले वॉटरचे आणि वरून टाकलेल्या बीचे, तर बीला मी निग्लेक्ट करू शकते अतिशय थोड्या प्रमाणात टाकल्यामुळे, सो मी नंबर ऑफ बीला निग्लेक्ट करते. आणि हे मी का केलं, कारण नंबर ऑफ मोल्स ऑफ A आर व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन नंबर ऑफ मोल्स ऑफ B. पाणी आपण खूप घेतलंय आणि त्या प्रमाणात अगदी थोडंसं आपण B टाकलंय, सो अमाऊंट खूप कमी आहे, सो आय कॅन निग्लेक्ट. पण कुठून निग्लेक्ट केली, फक्त डिनॉमिनेटर, न्यूमरेटरची करायची नाही, कारण हे असं असणार आहे 1 प्लस 0.0001, सो ते 0.0001 मी निग्लेक्ट करू शकते, ओनली डिनॉमिनेटर मधली व्हॅल्यू. मग काय लिहिलं आपण इथे परत, डेल्टा P अपॉन P0 ऑफ A इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ B. हे नाही लिहित, हे लिहिते डायरेक्ट, नंबर ऑफ मोल्स ऑफ B अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ A, राइट, इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ B चा फॉर्म्युला इथे, नंबर ऑफ मोल्स ऑफ A चा फॉर्म्युला इथे. लिहा त्या टर्म्स मध्ये, नंबर ऑफ मोल्स ऑफ B काय झाला, WB अपॉन MB.
डिवायडेड बाय कोण आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ ए, WA अपॉन MA. ह्या दोन टर्म्स एकमेकांना मी इन्व्हर्स करून मल्टिप्लाय पण करू शकते. त्या साईडचा बोर्ड मी आधी रफ करून घेते ती इमेज. नीट लिहून घेतलं बघा, WB अपॉन MB, WA अपॉन MA, नंबर ऑफ मोल्स ऑफ B, नंबर ऑफ मोल्स ऑफ A. सो हीच इक्वेशन मी इकडे लिहिते, डेल्टा P अपॉन P नॉट ऑफ A इज इक्वल टू, हे लिहिते काय आहे, WB अपॉन कोण आहे, MB, and division is inverse multiplication. So division is inverse multiplication, मी उलट करून मल्टिप्लाय केलं तर राहिलं काय, MA अपॉन हा वरती जाईल आणि हा त्याच्या डिनॉमिनेटरला येईल, WA. सो इक्वेशन काय झाली, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू WB अपॉन MB इंटू MA अपॉन WA. यातून मी काय काढू शकते, माझं मॉलिक्युलर वेट काढू शकते ऑफ बी, कारण तुम्हाला बाकी सगळ्या व्हॅल्यूज दिल्या असणार. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर गिवन असणार, किती ग्रॅम टाकलंय, 0.5 ग्रॅम टाकलंय, ही व्हॅल्यू दिलीये, कशामध्ये टाकलीये हे पण दिलं असणार, 100 ग्रॅम वॉटर मध्ये टाकलंय. ठीक आहे, आणखीन काय, तुम्ही पाणी आहे त्यामुळे याचं मॉलिक्युलर वेट तुम्हाला माहिती आहे 18 ग्रॅम पर मोल, पाणी घेतलं असेल तर 18 ग्रॅम असणार, आणि याचं मग आपल्याला काढायचंय ते इथून निघणार. सगळ्या व्हॅल्यूज दिल्या असतील तर ते आरामात निघू शकतं ऑफकोर्स. बट व्हॉट इज MB? MB इज नथिंग बट मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. समजा हेच मॉलिक्युलर वेट तुम्ही कॅल्क्युलेट करून 60 ग्रॅम पर मोल आलं किंवा 60 ग्रॅम आलं, काय म्हणणार तुम्ही, तो युरिया आहे, कारण युरियाचं पण मॉलिक्युलर वेट 60 असतं. तुम्ही टाकलं, कॅल्क्युलेट केलं, मॉलिक्युलर वेट 60 आलं, यू कॅन टेल मी की मॅम आपण जो बी ऍड केलेला तो युरिया आहे. ओके, 342 आलं तर आपण म्हणणार की तो सुक्रोज आहे, 120 आलं तर आपण म्हणणार की तो ग्लुकोज आहे. सो मॉलिक्युलर वेट माहिती असेल तर आपण आपला कुठला सोल्यूट टाकलाय हे आपण ओळखू शकतो. सो पॉइंटचं नाव होतं मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. मी आता लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डेल्टा P इज इक्वल टू P नॉट A मायनस PA इज इक्वल टू P नॉट A इंटू XB, हे पहिलं नॉर्मली शिकवलेलं एक्सप्लेन करून ही इक्वेशन डिराईव्ह केलेली आपण रॉल्स लॉ वरून. इथे XB आहे, याला जेव्हा P नॉट A ने डिवाइड केलं आपल्याला भेटलं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. हे मधलं इक्वेशन नाही घेतलं, फक्त XB ला एक्सपांड करत गेले. XB म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ B. मोल फ्रॅक्शन कसा काढतो आपण, नंबर ऑफ मोल्स ऑफ B अपॉन टोटल. टोटल मध्ये B ची अमाउंट खूप कमी आहे, निग्लेक्ट करू शकतो, NB अपॉन NA. नंबर ऑफ मोल्स कसे काढतो, गिवन वेट अपॉन मॉलिक्युलर वेट, A चं काढताना गिवन वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. डिव्हिजन इज इनवर्स मल्टिप्लिकेशन. सो या सगळ्या फॉर्म्युलातून तुम्ही फायनल सुद्धा लिहू शकताय, मॉलिक्युलर वेट इज इक्वल टू हे काय आहे, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. यातून MB ची व्हॅल्यू काढा, ऍज अ सेपरेट इक्वेशन म्हणून काढणार असाल तर काढू शकताय, नाहीतर इथून तुम्हाला माहिती आहे सगळ्या व्हॅल्यूज दिल्या असतील तर यू कॅन कॅल्क्युलेट MB. आणि प्रत्येक टर्म एक्सप्लेन केली. हा आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, गिवन असणार. WB म्हणजे किती ग्रॅम तुम्ही तो सबस्टन्स टाकलाय. MA काय असतं आपला, मॉलिक्युलर वेट ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंट जनरली आपण वॉटर घेतोय, वॉटरचं मॉलिक्युलर वेट असतं 18 ग्रॅम पर मोल. वेट ऑफ वॉटर, किती पाणी घेतलंय, 100 ग्रॅम दिलेलं असेल तुम्हाला, मी 100 दिलंय, क्वेश्चन मध्ये जी व्हॅल्यू दिली ती तुम्ही घ्यायची. सगळं दिलं असेल, MB आपल्याला काढता येईल. MB ची जी व्हॅल्यू येते त्यावरून आपण ओळखू शकतो की युरिया आहे, सुक्रोज आहे, ग्लुकोज आहे की काय. गॉट इट? एकदा स्क्रीनशॉट करून घ्या. न्यूमेरिकल बघूया. अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग. एक सोल्युशन बनवलंय, कसं बनवलंय, बाय डिझॉल्विंग 394 ग्रॅम ऑफ नॉन वोलाटाइल सोल्यूट इन 622 ग्रॅम ऑफ वॉटर. पाणी किती घेतलंय, 622 ग्रॅम ऑफ वॉटर. याच्यामध्ये काय टाकलंय वरून,
नॉन व्होलाटाईल सोल्यूट ज्याला आपण बी म्हणतो, किती टाकलाय? 394 ग्रॅम ऑफ सोल्यूट म्हणते. काय टाकलंय माहिती नाहीये. सो सोल्यूट. द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. आता पाण्यामध्ये काहीतरी टाकलं की सोल्युशन तयार होईल. याचं जे वेपर प्रेशर आहे ज्याला आपण काय लिहू? पी ऑफ वॉटर. पण इम्प्युअर आहे म्हणून नॉट लावणार नाही. सोल्युशनचं आहे ते 30.94. बरोबर आहे ना? पाण्याचं प्रेशर असणार, तुम्ही टाकलेल्या सोल्यूटचं काही नाही म्हणून पी नॉट ऑफ वॉटर. प्युअर नाही म्हणून मी नॉट लावला नाही. 30.74 mmHg. किती डिग्री सेल्सिअसला? 30 डिग्री सेल्सिअसला. आणि अगदी त्याच टेम्परेचरला इफ वेपर प्रेशर ऑफ फक्त वॉटर ॲट 30 डिग्री सेल्सिअस इज 31.8. म्हणजे बिलकुल आधी सोल्यूट न ऍड करता फक्त बीकर मध्ये जेव्हा पाणी होतं तेव्हा त्या पाण्याचा प्युअर वेपर प्रेशर काढलेला 30 डिग्री सेल्सिअसला तो आलेला 31.8 mmHg. त्यानंतर या 622 ग्रॅम ऑफ वॉटर मध्ये ऍड केलं 394 ग्रॅम ऑफ सोल्यूट. तो जसा टाकला वेपर प्रेशर कमी होणार. बघा 31 चे किती झालं? 30. तुम्हाला काढायला काय सांगितलंय? व्हॉट इज मॉलिक्युलर मास, म्हणजेच मॉलिक्युलर वेट काढायला सांगितलंय. जस्ट आपण बघितलेलं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कसं देतो? डेल्टा पी अपॉन पी नॉट ऑफ ए इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ बी. बरोबर आहे? आणि मोल फ्रॅक्शन ऑफ बी काय असतं? किंवा डेल्टा पी काय असणार आहे? पहिल्यांदा प्युअर मधून इम्प्युअरचं मायनस डिवायडेड बाय प्युअर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ बी. कसं काढतो? नंबर ऑफ मोल्स ऑफ बी अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ ए प्लस बी. लिहायचं काही ते नाही किंवा लिहून रफ करा म्हणजे लक्षात येईल. नंबर ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ बी अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ ए प्लस बी. बट बी आपण निग्लेक्ट करत असतो. सो राहिलं काय? फक्त नंबर ऑफ मोल्स ऑफ बी. आता जस्ट काढलेलं नंबर ऑफ मोल्स ऑफ बी इज नथिंग बट गिवन वेट अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ बी डिवायडेड बाय म्हणजेच इनवर्स मल्टिप्लिकेशन करणार मी. कोण असणार आहे इथे? मॉलिक्युलर वेट ऑफ ए डिवायडेड बाय गिवन वेट ऑफ ए. हा फॉर्म्युला आपण डिराइव्ह केलेला. बघा आता मी सांगितलेलं सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या असणार आहे तसं कॉपी डाऊन केलं. सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या असणार एक्सेप्ट एमबी, कारण हा तुम्हाला काढायचा आहे. बघा सगळ्या दिल्यात का व्हॅल्यूज? प्युअर ए म्हणजे कोण? पाणी आहे. ए म्हणजे कोण असतो? आपला सॉल्व्हंट. सो पाण्याला ए म्हटलंय. दिलाय का पी नॉट ऑफ ए? प्युअरचा दिलाय. पी ए दिलाय का? दिलाय. पी नॉट ए वरचीच व्हॅल्यू आहे. डब्ल्यू बी. डब्ल्यू म्हणजे काय? दिलेलं वेट, गिवन वेट. बी म्हणजे कोण? सोल्यूट. सो हा आहे तुमचा डब्ल्यू बी. गिवन वेट किती टाकलंय डिवायडेड बाय एम बी काढायचे आपल्याला. एम ए म्हणजे काय? मॉलिक्युलर वेट ऑफ सॉल्व्हंट. कोण आहे? वॉटर. वॉटरचं मॉलिक्युलर वेट दिलं नसेल तरी माहिती पाहिजे. इट इज 18 ग्रॅम पर मोल. आणि गिवन वेट ऑफ ए किती दिले? पाण्याचं वेट 622. सो सगळ्या व्हॅल्यूज तर भेटल्या. फक्त पुट करा फॉर्म्युला मध्ये. पी नॉट ऑफ ए इज पी नॉट ऑफ वॉटर दॅट इज 31.8 मायनस पी ऑफ ए. ए म्हणजे वॉटर आहे आपला. ए म्हणजे वॉटर आहे. सो पी ऑफ ए किती आहे? 30.74 डिवायडेड बाय 31.8 इज इक्वल टू डब्ल्यू बी काय आहे? वरती लिहिलाय 394 डिवायडेड बाय एम बी जो काढायचा आहे इनटू एम ए मॉलिक्युलर वेट ऑफ वॉटर 18 असतं. डब्ल्यू ऑफ ए किती दिलाय? डब्ल्यू म्हणजे त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलेली व्हॅल्यू. सो यातून आपण आरामात एम बी काढू शकतो. या साईडच्या कॅल्क्युलेशनची व्हॅल्यू 0.033 समथिंग रिकरिंग येईल इज इक्वल टू 394 इंटू 18 डिवायडेड बाय एम बी इंटू 622. सो कॅल्क्युलेशन तुमचं तुम्ही करा. तुम्हाला फायनल यातून लॉग वापरून करा. एम बी ची व्हॅल्यू येईल 342 ग्रॅम
पर मोल. सो 342 हे मॉलिक्युलर वेट असतं सुक्रोजचं. आपल्याला फक्त मॉलिक्युलर वेट सांगितलंय. सो 342 ग्रॅम पर मोल हे तुमचं मॉलिक्युलर वेट येईल आणि 342 मला माहिती आहे सुक्रोजचं. सो आय कॅन टेल वरून जो सोल्यूट टाकलाय तो सुक्रोज टाकलाय. सिमिलरली अशाच टाईपचं आणखीन एक एक्झाम्पल आहे. फक्त क्वेश्चनचा अर्थ समजणं महत्वाचं आहे. एक सोल्युशन तयार केलेलं, पाणी घेतलेलं. सो पाणी म्हणजे आपलं सॉल्व्हंट ज्याला आपण ए म्हणतोय. वरून टाकलेली गोष्ट म्हणजे सोल्यूट ज्याला आपण बी मानतोय. क्वेश्चन मध्ये दिलेल्या ग्रॅमच्या व्हॅल्यूज म्हणजे डब्ल्यू, पिरियॉडिक टेबल मधनं ज्या कॅल्क्युलेट करतो त्या म्हणजे एम. सो एकदा काय काय म्हणायचं हे कळालं की ती व्हॅल्यू पुट केली की फायनल आन्सर आपल्याला भेटून जातो. एकदा स्क्रीनशॉट करा. सो सिमिलर टाईपचा आणखीन एक एक्झाम्पल आहे, सॉल्व्ड एक्झाम्पल आहे. ट्राय करा आणि बघा तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येतात का. जॉईन करा नेक्स्ट पार्ट मध्ये जिथं आपण बॉइलिंग पॉइंट वरती या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ऍज अ